कैरी सीझनची रेसिपी कैरी राईस. तेलामध्ये राई, जिरे, उडदाची डाळ, चण्याची डाळ फोडणी द्यायचे. खमंग, पाव चमचा मेथी दाणे, त्याच्यानंतर मिरच्या हिरव्या, तिखट कसं तुम्हाला आवडतं त्या प्रमाणात, बडीशेप फोडणीत घालायचे. दाताखाली आल्यावर त्याची चव चांगली लागते. उन्हाळ्यात स्पेशली कैऱ्या येतात तेव्हा हे कोकणामध्ये रेसिपीज बनवल्या जातात. प्रत्येक घरात मिळणारी, चवीला अप्रतिम लागणारी रेसिपी आहे. कढीपत्ता, कोथिंबीर फोडणीमध्ये सगळं घालून खमंग परतायचं. याची फोडणी जास्त महत्त्वाची. राईस ऑलरेडी मी करून घेतला, वाफेवरचा फळफळीत. सुक्या लाल मिरच्या 2, मीठ चवीनुसार, हिंग फोडणीमध्ये घालायचं आहे, पाव चमचा साधारण हिंग. आणि खमंग असा फोडणीचा सुवास पसरलाय. मेथीदाणे का तर आंबट कैरीला मेथीदाणे असल्यावर त्याची एक चव चांगली येते. खूप आंबट लागत नाही राईस आपला. आणि हा पापड बरोबर वगैरे कुरकुरीत काही पदार्थाबरोबर अप्रतिम लागतो. आले लसूण पेस्ट मोठा 1 चमचा. आणि 2 कैरीचा मी किसून, कैऱ्या थोड्या शिजवून घेतल्यात. शिजवला ना की त्याचा आंबटपणा थोडा कमी होतो. किसून घेतल्यात. हळद आणि किसलेली कैरी त्या फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची. कैरी शिजवून नाही घेतली, कच्ची अशीच घेतली तरी चालेल, पण मी थोडी शिजवून घेतली म्हणजे भातामध्ये ती छान अशी राईसमध्ये शिजलेल्या मिक्स चांगली होते. प्रत्येक दाण्याला त्याचा आंबट तिखटपणा अशी चव येते. कोथिंबीर भरपूर आणि छान परतल्यानंतर आपला शिजलेला बासमती राईस घेतला आहे मी. साधारण पाव किलो तांदळाचा मी राईस बनवला. तुम्ही अंदाजाने कमी जास्त कसं हवं ते घ्या. कैरीचं प्रमाण जास्त घेऊ नका. भात जसा असेल शिजवलेली त्याप्रमाणे कैरी घ्या. पाव किलोला साधारण मध्यम आकाराच्या 2 कैऱ्या बस होतात. नाहीतर खूप ओव्हर आंबट, म्हणजे जास्त आंबट राईस होईल. आता त्याला छान असं परतून घ्या. ह्याच्यामध्ये तूपही वापरू शकता. सर्व करताना वरनं तूप वापरा. अप्रतिम लागतो. आणि राईस पहिला कुक करून घ्या. तर हे छान सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि मस्त उडदाचे पापड, पोह्याचे पापड, साबुत तांदळाच्या फेण्या ह्याच्याबरोबर कुरकुरीत किंवा भजी, कांदा भजी अप्रतिम लागतो हा राईस. आणि तयार आहे. भात जर आपला तयार असेल ना तर राईस झटपट तयार होतो, जास्त वेळ ह्याला लागत नाही. गार्निशिंग वरून कोथिंबीर आणि आपला मँगो राईस, कैरी भात तयार आहे खाण्यासाठी.